नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 12 ऑगस्ट भागामध्ये मालिकेची सुरुवात अशी आहे. एक मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी म्हणजे स्वानंदी आणि एक श्रीमंत मुलगा म्हणजे समर. स्वानंदीला प्रमोशन मिळतं, ती खूप आनंदात असते. पण तिची आई मात्र तिच्या बहिणीसाठी सगळे प्रयत्न करत असते. इकडे समरच्या बहिणीला एका राजवाड्यातील हिरेजडित सोन्याचा बाऊल आवडलेला असतो. तिच्यासाठी समर राजेंना भेटून तो राजवाडा विकत घेतो आणि तो बाऊल आनंदात बहिणीसाठी आणत असतो. डार्लिंग त्याला म्हणते, तू एवढं सगळं करतो, त्याचा काही उपयोग आहे का? त्यांना आहे का त्याचं काही? पण समरचं एवढं प्रेम असतं की तो कुणाचंही ऐकत नाही. समरची काकू म्हणते, त्याचं लग्न आतापर्यंत मीच नाही होऊ दिलं आणि यापुढे कधीही होऊ देणार नाही. स्वानंदी आणि समर एकाच मंदिरात आलेले असतात. ते दोघं पण देवाकडे स्वतःच्या बहिणीसाठी मागत असतात. आता समर बाऊल घेतो आणि घरी जातो. आपल्या भाचीचं नामकरण आपल्या हातून होईल या आनंदात तो असतो. पण त्याच्या काकूचा मात्र वेगळा डाव असतो. घरी स्वानंदी रोहनला म्हणते, तू लग्न कर. तो म्हणतो, ताई तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. इकडे कार्यक्रम सुरू होतो. आजी म्हणते, समरसाठी थांबा. पण समरची काकू म्हणते, केवर थांबायचं, त्याचा आहे कुठे पत्ता. तेवढे समर बाऊल घेऊन जातो आणि अर्पिता पटकन बाऊल घेते. आता नाव ठेवायची वेळ येते आणि मामाला आवाज देतात. समर अगदी आनंदाने जायला लागतो. पण अर्पिता मात्र अंशुमनला बोलवते. याचं आदिरा, आजी आणि समरला खूप वाईट वाटतं. स्वानंदी रोहनला म्हणते, माझ्यासाठी एखादा आकाशातून उगवणार एक मुलगा. तिचे बाबा म्हणतात, आहे एक मुलगा, तू त्याला आधी भेट आणि नंतर ठरव लग्न करायचे की नाही. समरशी सगळं वागणं बघून आजी हट्ट पकडते, तू लग्न करायचं. समर म्हणतो, मी लग्न करणार नाही. ती का? तो अगं कोण करणार आहे माझ्याशी लग्न? तो काही केलं काय तयार होत नाही. आता आदिरा त्याला समजावते. तो नाही, मी नाही करू शकत लग्न. आता आजी रडायला लागते. तो ठीक आहे, मी करतो लग्न, भेटतो त्या मुलीला. आता समर जातो आणि आजी पटकन फोन करून सांगते. हॉटेलमध्ये स्वानंदी वाट बघत असते. तिथे समर जातो आणि त्या मुलीला शोधत असतो. त्याची नजर स्वानंदीवर पडते आणि तो स्माईल करतो. आणि हा प्रोमो इथेच संपतो. धन्यवाद.